मागील व्हिडिओमध्ये आपला पोर्शन झालेला होता कॉल्ड ऑफ कॅपिटल. आता आपण नवीन व्हिडिओ सुरू करत आहोत. तर प्रकरण तेच आहे, प्रकरण 8वे, कंपनी अकाउंट्स, इश्यू ऑफ शेअर्स. तर आपण आतापर्यंत शिकलो, कॉल्ड अप कॅपिटल पर्यंत आलो होतो आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये. वर्ग 12वा अकाउंटन्सी विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा चालू होती. मी सांगितलं होतं कॉल्ड ऑफ कॅपिटल. तर कॉल्ड ऑफ कॅपिटल आपण वाचन करू. प्रथम काय आहे, तर इट इज दॅट पार्ट ऑफ द सबस्क्राइब्ड कॅपिटल which is actually called up from the shareholders. असा भाग, कशाचा असा भाग? खरेदी केलेल्या भांडवलाचा असा भाग की जो डायरेक्टर्स ऑफ कंपनी यांनी मागितलेला आहे किंवा मागणी केलेली आहे. द कंपनी डिमांड्स ओनली दॅट प्रोपोर्शन ऑफ द व्हॅल्यू ऑफ द शेअर्स विच इट कन्सिडर्स सफिशियंट. कंपनी सबस्क्राइब्ड केलेल्या कॅपिटलचा असाच हिश्श्याची मागणी करते किंवा अशाच पार्टची मागणी करते की कंपनीला जेवढ्या रकमेची गरज आहे. वेळेनुसार कंपनी मागणी करत असते, त्याला म्हणायचं कॉल्ड अप कॅपिटल. इट शुड बी नोटेड दॅट कॉल्ड अप कॅपिटल मे बी इक्वल टू सबस्क्राइब्ड कॅपिटल. इथं एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे किंवा लक्षात ठेवली पाहिजे. तर बऱ्याचदा कॉल्ड ऑफ कॅपिटल आणि सबस्क्राइब्ड कॅपिटल हे सेम असते. जर कंपनीला खरेदी केलेल्या भांडवलाचा संपूर्ण भाग आवश्यक असेल तर कंपनी खरेदी केलेल्या भांडवलाचा संपूर्ण भागाची मागणी कंपनी करू शकते. त्यावेळेस सबस्क्राइब्ड कॅपिटल आणि कॉल्ड अप कॅपिटल हे सेम असते. The part of subscribed capital which is not called up the company are known as uncalled capital. खरेदी केलेल्या भांडवलाचा जो भाग डायरेक्टर्स ऑफ द कंपनी कॉल करते त्या भागाला कॉल्ड अप म्हणतात. आणि खरेदी केलेल्या भांडवलापैकी जो भाग डायरेक्टर्स ऑफ द कंपनी कॉल करत नाही ज्या रकमेवर, त्याला अनकॉल्ड अप कॅपिटल म्हणतात. जसे की आपण बघितलं सबस्क्राइब्ड कॅपिटल, जो भांडवलाचा भाग लोक खरेदी करतात त्याला सबस्क्राइब्ड कॅपिटल म्हणतात आणि जो भाग लोक खरेदी करत नाही त्याला अनसबस्क्राइब्ड कॅपिटल म्हणतात. त्याचबरोबर आपण हेही बघितलं, अधिकृत भांडवलापैकी जो भाग कंपनी विक्रीस काढते त्याला म्हणायचं इश्यूड कॅपिटल आणि अधिकृत भांडवलाचा जो भाग कंपनी विक्रीस काढत नाही त्याला म्हणायचं अनइश्यूड कॅपिटल. त्याचप्रमाणे कॉल्ड अप कॅपिटल, सबस्क्राइब्ड कॅपिटल पैकी जेवढी रक्कम कंपनी ऑफ डायरेक्टर्स लोकांकडनं मागून घेते किंवा मागणी करते त्याला म्हणायचं कॉल्ड अप कॅपिटल. आणि सबस्क्राइब्ड कॅपिटल पैकी खरेदी केलेल्या भांडवलापैकी जी रक्कम कंपनी तुर्तास मागत नाही त्याला म्हणायचं अनकॉल्ड अप कॅपिटल किंवा मागणीच करत नाही कंपनीच्या आयुष्यामध्ये त्याला म्हणायचं अनकॉल्ड अप कॅपिटल.
किंवा ते संकटसमयी किंवा जेव्हा कंपनीला गरज पडेल तेव्हा ते मागू शकतात. तर अनकॉल्ड अप आणि रिझर्व यामध्ये फरक आहे. तो मी तुम्हाला ज्यावेळेस रिझर्व कॅपिटलचा मुद्दा स्पष्ट करायचा आहे त्यावेळेस सांगेल. तर उदाहरणार्थ 1 कोटी कंपनीचं अधिकृत भांडवल होतं. त्यापैकी 50 कोटी कंपनीने इश्यूड केलं. इश्यूड कॅपिटल आहे 50 कोटी. सॉरी, ॲथॉराइज पुन्हा पहिल्यापासून बघू. ॲथॉराइज कॅपिटल आहे 1 कोटी, इश्यूड कॅपिटल आहे 50 कोटी, अनइश्यूड कॅपिटल आहे 50 कोटी. सबस्क्राईब कॅपिटल आता 50 कोटीपैकी कंपनी संपूर्ण शेअर्स, कंपनी नव्हे, लोक संपूर्ण शेअर्स खरेदी करत नाही, पण त्यापैकी 25 कोटी सबस्क्राईब झालं, 25 कोटी अनसबस्क्राईब कॅपिटल. त्यानंतर 25 कोटी सबस्क्राईब झालेल्यापैकी 12 कोटीवर मागणी केली, म्हणून 12 कोटी कॉल्ड अप आणि 13 कोटी काय असणार आहे अनकॉल्ड अप. आता 12 कोटी आपलं कॉल्ड अप कॅपिटल आहे असं गृहीत धरू आपण. पेड अप कॅपिटल, इट इज दॅट पोर्शन ऑफ द कॉल्ड अप कॅपिटल which has actually been paid by the shareholders. तर कॉल्ड अप कॅपिटलचा असा हिस्सा किंवा असा पार्ट किंवा असा भाग की ज्या राशीचे पैसे भागधारकांनी, ज्या शेअरचे जी राशी, शेअरचे जी काही राशी आहे ती कंपनीकडे सुपूर्द केले ते पैसे, त्याला म्हणायचं पेड अप कॅपिटल. ॲज इट इज लाईकली दॅट सम शेअर होल्डर्स मे नॉट पे ऑल द अमाऊंट डिमांडेड अँड ड्यू ऑन देअर शेअर्स. तर संपूर्ण भागधारक आपले संपूर्ण थकबाकी कधीच पेड करत नाही. एक तरी शेअर होल्डर्स पैसे भरू शकत नाही. त्याला वेगवेगळे कारण असू शकतील, आर्थिक परिस्थिती, वेळेचा अभाव, सो अँड सो. तर पेड अप कॅपिटल कॅन बी इक्वल or lesser from the called up capital, but it cannot be more than the called up capital. तर पेड अप कॅपिटल हे कॉल्ड अप कॅपिटल इतकेच असू शकते कधी कधी, आणि कमी सुद्धा असू शकते कॉल्ड अप कॅपिटलपेक्षा, पण जास्त असू शकत नाही. पेड अप दिलेले, कॉल्ड अप बोलावलेले, सबस्क्राईब खरेदी केलेले, इश्यूड विक्रीस काढलेले, ॲथॉराइज अधिकृत, अशा प्रकारे. तर पुढे बघूया. पेड अप कॅपिटल कॅन बी इक्वल ऑर लेसर दॅन द कॉल्ड अप कॅपिटल, बट इट कॅन नॉट बी मोर दॅन द कॉल्ड अप कॅपिटल. द डिफरन्स बिटवीन कॉल्ड अप कॅपिटल अँड पेड अप कॅपिटल इज नोन ॲज कॉल्सिंग एरियर्स. मग कंपनीने म्हणजे कंपनीच्या डायरेक्टर्सने पेड अप कॅपिटल किती होतं, कॉल्ड अप किती केलं होतं, 1 कोटी अधिकृत ठरवलं आपण, त्यापैकी 50 कोटी इश्यूड, 50 कोटी अनइश्यूड, त्यापैकी 25 कोटी सबस्क्राईब, 25 कोटी अनसबस्क्राईब्ड, 25 कोटीपैकी 12 कोटी कॉल्ड अप आणि 13 कोटी अनकॉल्ड अप. आता 12 कोटी पैकी 6 कोटी पेड अप कॅपिटल आणि 6 कोटी अनपेड अप कॅपिटल. पण त्याला आपण काय म्हणतो, कॉल्स इन एरियर्स. द डिफरन्स बिटवीन कॉल्ड अप कॅपिटल अँड पेड अप कॅपिटल. तर कॉल केले होतं आपण 12 कोटी,
मात्र त्यापैकी 6 कोटी जमा झाले, 6 कोटी जमा झाले नाही, त्याला आपण काय म्हणतो, अनपेड कॅपिटललाच आपण काय म्हणतो, कॉल्स इन एरियर्स. द डिफरन्स बिटवीन कॉल्ड अप कॅपिटल अँड पेड अप कॅपिटल इज नोन ॲज कॉल्स इन एरियर्स. आता 6वा पॉइंट आहे रिझर्व कॅपिटल. तुम्हाला म्हटलं होतं मी की अनकॉल्ड अप आणि रिझर्व यामध्ये काय फरक आहे. तर कॉल्ड अप म्हणजे कॉल करण्यायोग्य रक्कम. पण कंपनी काय करते, काही रक्कम तात्काळ बोलावते, शेअर्सवरील काही रक्कम, आणि काही रक्कम उशिराने म्हणजे गरजेनुसार बोलावते. त्याला म्हणायचं कॉल्ड अप कॅपिटल आणि अनकॉल्ड अप कॅपिटल. आता शेवटचा पॉईंट आहे रिझर्व कॅपिटल. इट इज दॅट पोर्शन ऑफ सबस्क्राइब्ड कॅपिटल विच हॅज बीन कॉल्ड अप and with the company by special resolution. and एक ठराविक ठराव पास करून कंपनी काय करते, सबस्क्राईब कॅपिटलचा म्हणजे खरेदी केलेल्या भांडवलापैकी काही भाग कॉल्ड अप करत नाही, कॉल करत नाही, मागणी करत नाही, तर तो भांडवलाचा भाग म्हणजे रिझर्व कॅपिटल. तो भांडवलाचा भाग रिझर्व ठेवला जातो, राखीव ठेवला जातो एका विशिष्ट कामासाठी. एक विशिष्ट ठराव पास करून विशिष्ट कामासाठी, आपत्कालीन कामासाठी तो फंड कंपनी मागवत नाही, त्याला म्हणायचं रिझर्व कॅपिटल. द कंपनी बाय special resolution had decided not to called up except in the event of and of the purpose of winding up. एक विशिष्ट उद्देशाने थांबूया.